कर्जमाफी संदर्भातला अहवाल सरकारला प्राप्त झाला आणि पुढच्या 2 महिन्यात कर्जमाफी करण्याच्या हालचाली सरकारच्या आहेत। खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। राज्यभर हमीभावाने हरभरा खरेदी ठप्प झालेली असून राज्यामधील हमीभावाने हरभरा खरेदी मागील आठवड्यापासून ठप्प झालेली आहे। बहुतांश जिल्ह्यांमधील खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी बंद पडलेली असून कमी बाजारभावाच्या पार्श्वभूमीवरती उद्दिष्ट वाढवून खरेदी सुरू ठेवावी अशा प्रकारची मागणी शेतकरी करत आहेत। निविष्ठा विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरू, पहिल्याच दिवशी बंदला राज्यभर 100% प्रतिसाद मिळतोय। महाराष्ट्राच्या धर्तीवरती कर्नाटकमध्ये सुद्धा AI आधारित ऊस शेती हवी, कानडी शेतकऱ्यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी करण्यात आली। कृषी सेवा केंद्र बंद असून निविष्ठांची विक्री ठप्प झालेली आहे। येत्या खरीपाच्या तोंडावरती शेतकरी अडचणीमध्ये सापडले। अकोला जिल्ह्यातील 600 कृषी सेवा केंद्र बंद झालेले आहे। तापलेल्या विदर्भाला आता अवकाळीचा इशारा देण्यात आलेला असून अमरावतीचा पारा 46.6 अंशावरती, 19 शहरे सुद्धा 40 अंशाच्या पार गेलेली आहे। बोरगाव मंजू परिसरामध्ये पशुधनाची संख्या घसरणीवरती आहे। पशुसंवर्धन हे गरजेचे, नैसर्गिक संकटामध्ये शेतीला आधार ठरते पशुधन। नितेश राणे यांना 1 महिन्याचा कारावास सुनावण्यात आला। 1 लाख रुपये दंडाची शिक्षा, हायकोर्टामध्ये अपील। शेतकरी कर्जमाफीचा खुळखुळा, एकरी कर्जमर्यादा कपातीने कापला गळा, शेतकरी संकटामध्ये सापडले। कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा, मोसंबीच्या एकरी कर्जमर्यादेमध्ये राज्य बँकेकडून कपात करण्यात आलेली आहे, कारण शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करून राज्य सरकार सर्वत्र खुळखुळा वाजवून भरीव मदत केल्याचा गाजावाजा करीत आहे। तर दुसरीकडे 2026-27 हंगामासाठी पीक कर्जाच्या एकरी मर्यादेमध्ये कपात करून शेतकऱ्यांचा गळा कापण्यात आलेला आहे। तुरीच्या दरामध्ये स्थिरतेचा अंदाज, आधारभूतच्या आसपास भाव मिळतोय। मे महिन्यामध्ये 7,300 ते 7,650 रुपयांचा दर अपेक्षित आहे। बच्चू कडू यांना शिंदे गोड करून परिषदेवरती घेणार, पक्ष विलीन करण्याची अट, उद्धव ठाकरे लढले तर निवडणूक बिनविरोध होणार। इराणसमोर नवीन संकट, तेल कुठे साठवायचे, मर्यादा संपत आली, निर्बंधांमुळे निर्यात ठप्प झालेली असून साठा वाढतच राहिला तर जागा अपुरी पडेल, विहिरी बंद करण्याचा धोका निर्माण होतोय। बंगालचा कल बदलला, भाजपाचा विजय हा निश्चित आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास, शपथविधी सोहळ्यासाठी परत येईल। जेवणानंतर मध्यरात्री खाल्ले कलिंगड, दाम्पत्यासह 2 मुलींचा विषबाधेने मृत्यू झाला। मृत्यूचे गूढ कायम असून मुंबईतील घटनेने खळबळ उडाली। अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण होणार स्पष्ट। उष्णतेची लाट, आज सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। 29 एप्रिलपासून 3 मेपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। स्मार्ट मीटरचा धक्का बसतोय, बिल थकल्यास खंडित होणार वीज पुरवठा, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वीज पुरवठा आपोआप खंडित होतो। परागीकरणाअभावी कांदा बीज उत्पादनामध्ये घट झालेली असून वाडेगाव परिसरातील हे चित्र आहे। लागवड खर्च सुद्धा निघेना, 80,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो। शेतकऱ्यांची उन्हाळी ज्वारीला पसंती मिळत असून 340 हेक्टरने वाढले क्षेत्र। वाशिम जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 1.5 क्षेत्रावरची ज्वारीची पेरणी, भुईमुगाची सर्वाधिक पेरणी करण्यात आली। हळदीची आवक वाढली, दर मात्र स्थिर आहे। रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांडी हळदीला किमान 12,590 ते 14,000 रुपये प्रति क्विंटल, तर गट्टू हळदीला किमान 12,000 ते 500 तर 13,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। पीक विमा नुकसान निकष बदलले आणि 3 लाख शेतकरी भरपाईपासून वंचित आहे। नुकसान भरपाईचे ट्रिगर व उंबरठा उत्पादनाची अट सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मारक ठरत आहे। नाशिक जिल्ह्यातील 180 गावे तहानलेली आहे। 61 टँकरचा दररोज 128 फेऱ्या होता। झळा उन्हाच्या आणि पाणी टंचाईच्या नाशिक जिल्ह्यातील जलसाठे वेगाने आटण्यास सुरुवात झालेली आहे। खरीपावरती एल निनोचे संकट असून कसमादीमधील शेती धोक्यामध्ये सापडली। पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उन्हापासून कोबीचे रोप वाचवण्यासाठी शेडनेटचा वापर होतोय। उन्हामुळे उगवण क्षमता कमी होत असल्याने उपाययोजना केली जात आहे। लासलगाव येथील पोल्ट्री व्यवसाय अडचणीमध्ये सापडलेला असून निफाडमध्ये तापमानाचा पारा 42.6 अंशावरती गेलेला आहे। येवला परिसरामध्ये खरीप हंगामासाठी अत्यल्प पीक विमा रकमेवरती शेतकरी संतप्त झाले। नगरसूल मंडळातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन।
मोठ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव, विद्यावेतन मिळणार. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, तरुणांसाठी व्यावसायिक संधी उपलब्ध. स्वमोकळं जॉगिंग ट्रॅकवरती धुळीचे साम्राज्य. स्प्रिंकलर महिनाभरापासून बंद आहे. प्रशासन निम्नावस्थेमध्ये. स्वस्त धान्य दुकानदारांचा केरोसिन उचलण्यास नकार दिला जातोय. रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसिन विक्रेत्यांची जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली जाते. मोठ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव, 9,000चे विद्यावेतन मिळणार. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसरा टप्पा सुरू करण्यात आला. आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध. किलोचे भाव नगावरती अकृपेने लिंबामध्ये 60% घट झाली. हवामान बदलामुळे 500 हेक्टरवरील उत्पादन घटले. एप्रिलमध्येच विहिरींनी तळ गाठलेला असून मे महिन्याची धास्ती बसलेली आहे. लोहारा तालुक्यामध्ये पाण्यासाठी वणवण होते. ग्रामपंचायतीकडून धडकतायत उपाययोजनांचे प्रस्ताव. विजयाभावी शेतकऱ्यांची पिके करपलेली असून व्यापारही थंडावलेला आहे. अपेक्षित वीज मिळत नसल्याने होते ट्रिम्पिंग. उष्णतेचा कहर फळबागावर पडल्या. निसर्गाचा प्रकोप असून फळबागांवरती संकट. शेतकरी हवालदिल झाले. परभणी जिल्ह्यामध्ये 910 हेक्टरवरती केळी बागांची लागवड करण्यात आलेली आहे. फळबागांवरील खर्च पाण्यामध्ये जाण्याची भीती व्यक्त होते. पंचनाम्यांची गरज आहे. आंबा, केळींसह संत्रा, लिंबू पिकांचे मोठे नुकसान झाले. 5,871 हेक्टरवरील बागा अडचणीमध्ये सापडल्या. 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज, शून्य व्याज. किसान क्रेडिट कार्ड काढले का? शासनाची योजना. पशुपालन व्यवसायाला मिळणार गती आणि आर्थिक हातभार. सेलू तालुक्यातील 10,000 पाझर गाव तलाव पडले कोरडे ठक. नरसापुरातील सिंचन तलाव मृत साठ्यामध्ये. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐनीवरती असून प्रशासनाकडून उपाययोजनांची गरज आहे. उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत. सेलू तालुक्यातील 17 गावांमध्ये हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाची मोहीम. खर्च कमी, उत्पादनामध्ये वाढ. शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान मार्गदर्शन. शेतकरी कर्जमाफीचा खुडखुडा. एकरी कर्जमर्यादा कपातीने कापला गळा. कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा, मोसंबीच्या एकरी कर्जमर्यादेमध्ये राज्य बँकेकडून कपात करण्यात आली. आईच्या नावाने मुलाला ओळखणार, मातेचे नाव लागणार कागदपत्रांवरती. राज्य शासनाच्या नावांमध्ये क्रांतिकारी बदल. या सत्रापासून होणार शाळेंमध्ये अंमलबजावणी. शेणखताचा तुटवडा वाढला. जमिनीची सुपीकता घटण्याची भीती व्यक्त होते. पशुधनामध्ये घट झाल्याचा परिणाम. शेणखत मिळेना. शेतीसमोर नवीन संकट. खरीप हंगामासाठी 3 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. 359 शेतकरी लाभान्वित. बियाणे, खत खरेदी सोयीचे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2.25 लाख मजुरांना मिळेना घामाचा दाम. 22 कोटी रुपये थकीत. बळजबरीने सोलर पंपांचे कनेक्शन दिले पण देखभाल दुरुस्तीचे काय झाले? कारागिरांअभावी पॅनल धुडकात पडले. कंपनी मालामाल झाली. शेतकऱ्यांचे हाल होत आहे. नवीन वीज जोडणीची मागणी केली जाते. हरभरा नोंदणीची मुदत संपलीच नाही. लिमिट झाली म्हणत खरेदी केली बंद. तापमानामुळे जनावरांची ससे उलपट होते. दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट झालेली आहे. पाणी, चाऱ्यासाठी मुबलक व्यवस्था ठेवण्याची गरज आहे. नाफेड खरेदीला मुदतवाढ मिळाल्यास हजारो शेतकऱ्यांना मिळणार आधार. शेतकऱ्यांचा चणा अजून सुद्धा घरामध्येच पडून आहे. शून्य व्याजदरावरती कर्ज हवे ना? मग हे कार्ड तुम्ही काढलंय का? पशुधनाच्या देखभालीसाठी मिळतोय पैसा. कोणत्या कागदपत्रांची तुम्हाला गरज भासणार आहे? यासाठी सविस्तर माहिती तुम्हाला कृषी अधिकाऱ्यांकडून मिळणार आहे. पांढरकवडामधील 25च्या वर सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट. सायखेड प्रकल्पामध्ये 30% जलसाठा उपलब्ध. पडीक शेतजमीन, काजूबी आणि मेसकाठीला नुकसान भरपाई देऊ. उपसंरक्षण धैर्यशील पाटील म्हणाले. चंदनगड वन परिषदेमध्ये कार्यालयात आंदोलक शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. टंचाईग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असून 32 गावांमधील 78 वाड्यांना 15 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. सिंधुदुर्गामध्ये 88 रुग्णांना 77.64 लाखांचा आधार मिळणार. मुख्यमंत्री सहायता निधी. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवेला गती मिळते. एसटीचा प्रवास आता मोफत, तरीसुद्धा 2 रुपयांसाठी कटकट. स्वच्छता अधिभाराचा अमृत ज्येष्ठांना फटका बसतोय. सुट्ट्या पैशांवरून वाहकांशी रक्ते वादावादी. अरे वा, मायदेशी ज्वारीला आला श्रीमंतीचा थाट. 60 रुपये किलो दराने मानची ज्वारी विकली जात आहे. बाष्पीभवनामुळे 3% घटली हातनूरची पाणी पातळी. जलव्यवस्थापनाचे आव्हान तीव्र असून सूर्याचा प्रकोप होतोय. आगामी काळामध्ये बाष्पीभवन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. कडक उन्हामध्ये सुद्धा हडताळा. सालबर्डी परिसरामध्ये कांदा काढणीला वेग आलेला आहे. दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा खर्चही निघेना. 45 अंश तापमानावरती मजूर शेतामध्ये.
वाढत्या तापमानामुळे यंदा उन्हाळी कापूस लागवडीवरती होणार परिणाम. 8 ते 10 हजार हेक्टरवर होते नंदुरबार जिल्ह्यामध्ये लागवड. वाढत्या उन्हामुळे बियाणे वाया जाण्याची भीती व्यक्त होते. शेती कामांना वेग आलेला असून मात्र मजुरांची टंचाई भासते. यांत्रिकरणाकडे कल वाढलेला आहे. शेतांमध्ये नांगरणी, वखरणी, शेताची सपाटीकरण आदी बांधबंदिस्त कामांना वेग आलेला आहे. द्राक्ष निर्यातीला युद्धाचा कडवट विळखा. गतवर्षीपेक्षा 15,000 मेट्रिक टनाची घट झालेली आहे. द्राक्ष उद्योग दुहेरी संकटामध्ये सापडले. अतिरिक्त भारामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी झेरीतील ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये. रॉकेल मंजूर झालेले असून मात्र वितरणामध्ये अडथळे निर्माण होत आहे. महिन्यानंतर सुद्धा जैसे ती स्थिती 12 वर्षानंतर पुरवठा होण्याची शक्यता वर्तवली जाते. माकडे पकडा, 600 रुपये मिळवा. राज्य सरकारचा हा मोठा निर्णय घेण्यात आला. वन विभागाचा नवा GR पास करण्यात आला. 3000 कृषी सेवा केंद्रांना दिवसभर टाळे. नगर जिल्ह्यामध्ये खत बियाणे विक्रेत्यांचे बेमुदत संपांचे अस्त्र. पोपट गेले चरून, सरकारने द्यावे भरून. डाळिंबाच्या नुकसानीच्या 10 वर्ष चाललेला खटला शेतकऱ्यांनी अखेर जिंकला. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.